हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी कुठे चालली आहे हे सांगण्याच्या अगोदर मी काहीतरी दाखवते तुम्हाला, ते बघा. चल, रिया कुठे आहे? रिया रेडी होते आणि मी ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तुम्हाला माहिती आहे कपड्यांच्या घड्या या किती वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात. त्यातली एक पद्धत ही रियाने शोधलेली आहे. ते कपाट तर म्हणजे मी दाखवूच शकत नाही. वरच्यावर बघा, हे बघा, ही कोणत्या पद्धतीची घडी आहे. म्हणजे लिटरली गोल गोल करून ठेवलेले आहेत कपडे तिने. हा कोणत्या प्रकारे घडी घालायचा? नो कमेंट्स. नो कमेंट्स. आपण माझ्या हिशोबाने मी नाही केला हा. याच्यासाठी आपल्याला यश लागेल. मला अगदी माहिती होतं सगळे आरोप हे यशवरच येणारे. यश हे करत नाही. जेव्हा यश ना कपडे असे घडे घातलेले अलगत उचलतो आणि मग काढतो आणि व्यवस्थित ठेवतो. हे असे गोळे गोळे करून नाही ठेवत तो कपड्यांचे. यश इथं ये. झाली तुझी तयारी? येस. आता आपण कुठे चाललोय? कुठे चाललो? आपण कुठे चाललोय? मला नाही माहिती, कोणत्या मार्केटला चाललो. हा, रिया बोलते हे कपड्यांच्या घड्या तू घातलेस. हा, हे अशा गोल गोल तू करून ठेवलेस काय? तर चला, आता आम्ही चाललो आहोत मुलुंडच्या मार्केटमध्ये. ऍक्च्युली बरेच दिवस झाले गेलो नाही, तर म्हटलं चला जरा असंच एक फेरी मारून येऊया. आणि तिथं कसं कुर्तीज वगैरे छान मिळतात, तर बघूया काय आहे ते. चला, रेडी जायचं? चला. आणि बेडरूम बाबा काय सांगू तुम्हाला, म्हणजे मी लास्ट बेडरूम मध्ये अशी येते ना आवरायला, अशी गोल गोल फिरते आणि गपचूप निघून जाते. काय आवरू, कुठे ठेवू, माझं काही डोकंच चालत नाही. या पोरीने अशी माझी हालत करून ठेवलेली आहे. हा चला चला पसार. आम्ही आता जे मार्केटमध्ये चाललो आहोत मुलुंडच्या स्ट्रीट मार्केटमध्ये. तर तिथे कसं माहितीये, जर तुम्हाला बार्गेनिंग करता येत असेल ना तर मग तुमच्यासाठी चांगलं आहे ते. पण मला काही बार्गेनिंग करता येत नाही. म्हणजे माझं असं आहे ना की मी एकदा असं म्हणेल भैया दो, हा, की जे काय असेल त्यामध्ये जर दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर मग मी जास्त काही हे खेचत बसत नाही किंवा त्याला बार्गेनिंग करत बसत नाही. एखादी वस्तू आवडली की मग घ्यायचं आणि आपलं पुढे जायचं. तर मग यासाठी ज्याला बार्गेनिंग करता येते आणि बार्गेनिंग मध्ये प्रो व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला आम्ही जोडीला घेऊन चाललो आहेत. तो झोपलेला म्हणून नाही तर तो माझा पुढे निघून राहतो. कशी आहे? यश गाणं बंद कर ना. यश आपला चांगला आहे ना. यश किती दिवसांनी भेटलो असं वाटतं का? हो ना. कोण आहे मला माहिती पण नाही, एवढ्या दिवसांनी मग काय. आणि मुलुंडला कधी चाललोय माहितीये तुला? तू नाकावरून हात काढ ना तुझ्या. हॅलो. मी तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल बोलत होती, जी बार्गेनिंग मध्ये अगदी प्रो आहे, ती आहे ही माझी मम्मी. बोलेल तर बरोबर, आणि अशी नाही डायरेक्ट त्या वस्तूची भाव अर्धीच. अगदी तिच्यासारखी मी आजपर्यंत कधी बघितली नाही बार्गेनिंग करताना कोणाला. कसं जमतं का मम्मी तुला? सवय सवय आहे, बरोबर. पुढचा आहे ना इथे. चला, मुलुंडच्या मार्केटमध्ये आलो आहोत. आता बघूया आपण. में था अभी 2023 में था, बरोबर. तेव्हा चालू असेल आपण. कौन सा है? लास्ट में क्या माल झाले कुर्ते पण. रिया शॉर्ट कुर्ता बघायचा आहे ना? शॉर्ट कुर्तीच बघ ना. मग तुला काय असं थोडं हेवी मध्ये पाहिजे का? मग कोण रिया? ती का अपोजिट का चालली? अपोजिट दिशेत का चालली आहेस तू? बघूया त्या साईडला का गेली ग? छान दिसतो तो.
कितने का आएगा भैया? 600 रुपये का। मम्मी क्या बोले? लेके जाते थे हम लोग यहाँ से पहले 300 में भी बिकता था। नहीं 300 बोला ना मैंने। हकीकत में बिकता था। घेर अच्छा रहेगा ना। ड्रेसेस गाऊन्स छान आहेत पण खरोखर ड्रेस महाग झालेत ग. हो काय तिथे हा गाऊनचं एक मोठं आहे इथे दुकान. बरेच गाऊन घेतलेत ना मम्मी आपण इथून. भरपूर गाऊन घेतलेले आहेत चांगले दिसतात. आता सध्या आपण दुसऱ्या गोष्टी बघूया चला. कुठे काय ते ज्वेलरीचं ये मार्केट आहे. चल बघू. हां असं ज्वेलरीज दिसते मला. हो वा छान आहे. पुढे वरती पण आहे का? भरपूर आहे डिझाईन्स वगैरे. व्हरायटी क्या प्राइस है? बैंगल्स दिखाओ अच्छा सा कोई. हाँ ना देखो खोल के देखो. साइज अच्छे नहीं तुला मोठी आहे नाही ग असं चांगला दिसलं डिझाईन. हो 7-8 years कुछ नहीं होती. हर एक आउटफिट पे चलेगा वो न्यूट्रल है. ये लास्ट साइज है इससे छोटा नहीं है ना. नहीं ये लास्ट क्या प्राइस है इसका? ये 1950 के 2 पीस. तो ये भी देखिए ये 1450 के 2 पीस. बंद हो निकालता हूँ. ये इसका भी लुक अच्छा है. ये 1450 के 2 पीस है. हा पण चांगला वाटतं ना. दोन्ही छान आहे. कोणता चांगला वाटतं? चांगले तो दोन्ही दोन्ही चांगले आहेत. है ना. एक असलं तर कोणताही चांगला वाटतं ना. ये 1650 करून द्या ना आणि ये 1350 करून द्या. 1350 नाही करून देणार. हे आईवोल्ड वाले आहेत. 1350 नाही करून देणार. या मुलींच्या मार्केटमध्ये भाज्या चांगला फ्रेश मिळतात ना. काय बघा किती मोठी टाकी दिसते. आप खाली भाव बताओ डिस्काउंट मैं करूँगी. और वो पैंट कितने का है वो भी बताओ. कौन सा वो कार्गो पैंट? हाँ कार्गो पैंट है सबके अलग अलग. ऊपर वाला नीचे वाला. नीचे वाला इसके नीचे ब्लैक अच्छा लगेगा. हाँ वो कितने का है? तो भी प्राइस लिखा हुआ है 699. बहुत है ना सच्ची में. इतना बच्चा छोटा सा इतना कपड़ा और पैसा इतना. आप चीज़ अच्छी लेके जा रहे हो. लोग
सब मेरे को brand तो की सुन चीज़ के है। डर लगता है इतना। सब ब्रांड की चीज़ है मैम, अच्छी ब्रँड चीज़ है। हम लोग ब्रँडेड ही लेते फिर इथे आता ये काय मला तर याला 500 पण बोलायला भीती वाटायला लागली एवढं कसं बोलू. दोनों आपको डिस्काउंट करके आएगा, डोंट वरी मैम, आई विल डिस्काउंट. 690 का पैंट है, 690 का शर्ट है, तो आपको दोनों आपको दिवाली ऑफर में 15% ऑफ करके 1180 में आएगा मैम. फक्त 1180. 1180 राईट. नाही रे 1180 पण जास्त आहे. और क्या आधी क्वालिटी चांगली आहे मॅम. अरे बापरे, ठीक आहे ना. काय बोलतो, 1000 ले लो. बराबर है, कल वापस आना चाहिए कि नहीं? 1100 कर दो. नहीं नहीं बराबर है. अभी वो पहली बार आए और आने का पैंट देखो, पैंट बराबर कौन सा रिया? कलर देख लो. पॅन्ट बघ रिया कोणती चांगली कलर आहे. कधी आहे ना तिथेशी एवढ्या लावलेल्या आहेत. पण त्याची साईज छोटी नाही आहे का? नाही तिथे सॅम्पल लावले. तो चांगला आहे ना कलर? हा कलर चांगला आहे. पण तो मोठा नाही लागेल ना, छोटा आहे ना. नाही तो मोठा घेतला ना. रिया किती टायमानंतर गाडी चालवते. माणसांना उडवू नको. आता ते समोर होतं. आपल्याला जॉर्जियाला जायचंय, पण चांगली चालवते. तर आत्ताच आम्ही मुलुंडला जाऊन आलो आहोत, मार्केट फिरून आलेलो आहोत आणि काय काय शॉपिंग केली ना ती पण धनींना सांगूया. तसे धनी आलेलेच आहेत. काय काय शॉपिंग केली आणि किती पैसे माझे संपवले तुम्ही लोकांनी? ओ माय गॉड, आम्ही खूप शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. सॉरी, तुमचे भरपूर पैसे संपलेत. तू जर शॉपिंगचं जेव्हा नाव घेते ना तेव्हा माझे हार्टबीट्स वाढतात. ओ माय गॉड, यावेळेस नका वाढू. धनी काहीच नाही शॉपिंग केली, काहीच नाही. का म्हणजे- गेलती? का गेलती नाही म्हणजे ऍक्च्युली रियाला कसं शॉर्ट कुर्तीज बघायचे होते आणि मी सांगितलं तसं बराच टाइम आपण लास्ट टाइम 1-1.5 वर्षापूर्वी रिया असतानाच गेलो होतो. म्हणजे मार्केट ना थोडंसं मला असं इतकं नाही आवडले की मुलुंडला काय काय नाही एवढं काय खास. हा तसं नाही, पण एक बघायची इच्छा झालेली की बरेच दिवस झाले, तर चला म्हटलं जाऊन बघूया. रियाला शॉर्ट कुर्तीज चांगले भेटतात तिथे होते, पण थोडेसे आता प्राइजेस सगळ्यांचे वाढलेत कारण की बराच टाइम झाला आम्हाला जाऊन. पण इतकं काही असं वाव असं वाटलं नाही कारण की ऑलरेडी आपण इतकी शॉपिंग करतो ना. मग अरे काहीतरी वाव तर तूच आहे. बाकी वाव तर मीच आहे. हा, आम्ही मानलेली बोंबिले. म्हणजे इतक्या वेळा आपण शॉपिंग करतो ना की आता जोपर्यंत वेगळं काही दिसत नाही ना, तर असं मी तेच माझं एक आहे, जोपर्यंत मला कोणती गोष्ट अशी वाव अशी वाटत नाही तोपर्यंत मी घेत नाही. आणि तसं काहीच वाटलं नाही, तर मग गेलो जरा फिरलो. मम्मी होतीच, मग नंतर थोडासा नाश्ता वगैरे केला, मग मम्मीला सोडला आणि आम्ही मग घरी आलो. तर चला आता हा ब्लॉग मी इथेच संपवते. आणि धनी खुश झाले असतील, धनी जेव्हा असले मी शॉपिंग केली नाही. थँक्यू सो मच. असंच करत जा नेहमी. जेव्हा पण शॉपिंगला असेल ना तेव्हा माझा विचार करत जा, माझा चेहरा डोळ्यासमोर आणत जा का मी काय जास्त खर्च करावं वाटतं. ऍक्च्युली धनी नव्हते म्हणून शॉपिंग नाही केली. ते असले ना की मला शॉपिंग करायला जास्त मी येणारच नाही, जाऊ आवडतं. दे. जास्त आवडतं. नेक्स्ट टाइम तुम्हाला घेऊनच जाईल मी. नको, मी नाही. हा. चला हा ब्लॉग मी इथेच संपवते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. हा, तुमचे कमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडतं. तर बाय, गुड नाईट. चलो अभी खाना खा लो. थँक्यू. किती थँक्यू बोलतात ते.